आता सध्या तूर काढणीला आलेली आहे, म्हणजे सध्या आता शेतामध्ये तूर काढणं सुरू आहे. तर ज्यावेळेस तुम्ही तूर काढता, त्याचं तूर काढल्यानंतर जेव्हा तुम्ही मशीनमध्ये तूर काढाल, त्याची जी भुकटी निघते, जेव्हा ते मशीनमध्ये बारीक केलं जाते आणि दाणे अलग निघतात, त्यावेळेस त्याची जी भुकटी आहे, ती भुकटी तुमच्या शेतासाठी खूप उपयुक्त आहे. तसंही तुरीचं पीक हे जमिनीची सुपीकता वाढवते. आणि जर समजून जा ती भुकटी जर तुम्ही जमा करून ती जर तुम्ही शेतात टाकली, तर त्यापासूनही जमिनीची सुपीकता वाढेल. जमिनीचं पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढेल, जमिनीचं तापमान मेंटेन राहील आणि पाण्याचीही बचत होईल. त्याच्यामुळे जर तुम्ही कोणतंही पीक जर तुम्ही घेऊन राहिले आहे, त्याचे अवशेष जमिनीत ठेवा. ते कुजल्यानंतर त्याचंच खत बनते आणि जमिनीचा कर्ब हा वाढतो. जमिनीला आपोआप खत मिळते, जमिनीची सुपीकता वाढते. गांडूळ आपले सूक्ष्मजीवाणू आहे, गांडूळ आहे, यांचीही वाढ झपाट्याने होते, ते नष्ट होत नाही. त्यामुळे तुम्ही थोडंसं लक्षात घ्या की जेव्हा खास करून तूर पीक हे जमिनीसाठी खूप उपयुक्त आहे. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी तुरीची भूमिका खूप महत्त्वाची आहे. म्हणून जेव्हा तुम्ही तूर कापल्यानंतर त्याचे अवशेष ठेवाच, ते कुजल्यानंतर त्यातून सेंद्रिय खत मोठ्या प्रमाणात वाढतो. पण जेव्हा तुम्ही मशीनमध्ये तूर टाकता, म्हणजे तुरीचे वाळलेले झाडं, त्याची जी भुकटी म्हणा किंवा त्याचे जे काही बारीक कण आहे, ते जमा करून तुम्ही तुमच्या शेतात टाका. त्याचे खूप चांगले फायदे होते. धन्यवाद.